आम्हाला उमगलेल्या महिला, उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा. प्राध्यापकांनी काय करावं तर शिकवावं, डॉक्टरने काय करावं तर पेशंट तपासावे. पण ह्या सगळ्यातून आपली स्वप्न पूर्तीसाठी सामाजिक असे पिक्चर तयार करून समाजासमोर इथले काही जे प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी ज्या सतत प्रयत्नरत असतात अशा आमच्या यवतमाळच्या पूनम सोनमताई. आम्हाला उमगलेल्या महिला या चॅनलवर आज आपण ज्यांची मुलाखत घेत आहोत त्या आहेत पूनम सुमनताई म्हणजे पौर्णिमा इंगोलेताई. नमस्कार ताई. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद वैशालीताई, तुम्ही मला बोलवलं आणि हा अत्यंत चांगला विषय आहे आणि या माध्यमातून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी आज सर्वांभिमुख होती आहे या गोष्टीचा मला खूप खूप अभिमान वाटतोय. मी जसं ओळख करून देताना सांगितलं, प्राध्यापिका, डॉक्टर आणि त्या व्यतिरिक्त बरंच शिक्षण म्हणजे झुलॉजी मध्ये MSc आहे. या ज्ञानातून तुम्ही जो समाज ज्ञानाकडे आलात हा प्रवास शिक्षणापासून आम्हाला सांगावा. ताई, पहिल्यांदा तर माझा आदर्श म्हणजे ज्योती सावित्रीबाई फुले. त्यांनी जर 1847 ला आपली महिलांसाठी शाळा चालू केली नसती, आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिला नसता, तर बहुतेक आज आपण ह्या कॅमेऱ्याच्या समोर अपेक्षित नव्हतोच. तर सर्वप्रथम मी माझ्या आदर्श क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना मी शतशः वंदन करते आणि ताईंच्या समोर मी माझा एक छोटासा अल्प परिचय सांगते. मी पूनम इंगोले, जसं ताईंनी सांगितलंय, इंडस्ट्रीमध्ये पूनम सुमन या नावाने मी काम करतेय. MSc इन झुलॉजी, MPhil, PhD आणि DMLT असा माझा शैक्षणिक प्रवास आहे. मी एक सक्सेसफुल पॅथॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. एक चांगली लेक्चरर म्हणून मला विद्यार्थ्यांमध्ये पण खूप प्रेम मिळालेलं आहे आणि हे शिकत असताना, हे करत असतानाच मी लॉयन्स क्लबची प्रेसिडेंट राहिलेली. मी तनिष्काचा जो व्यासपीठ आहे, तनिष्का व्यासपीठाअंतर्गत मी सामाजिक कार्यामध्ये पण कार्यरत आहे. आणि ह्या गोष्टी करत असताना जे महिलांचे प्रश्न आहेत, तर बेसिकली माझं एक असं म्हणणं आहे की आपल्या शिक्षणाचा उपयोग फक्त आपण अर्थार्जनासाठी न करता आपण बाकीच्या गोष्टींसाठी सुद्धा समाजामध्ये काय सुरू आहे ह्या गोष्टीचा आपल्याला पुरेपूर एक दृष्टी निर्माण होते शिक्षणाने. आणि असं होऊ शकतं वैशालीताई की शिक्षण घेता घेताच सामाजिक जाणीव सुद्धा माझ्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि कुटुंबामधनं समजा एक वेगळी चालना मला माझ्या बाबांकडनं मिळालेली की आपण अर्थार्जन करताना किंवा शिक्षण घेत असताना आपण समाजाप्रती आपलं काहीतरी देणं लागतं. बाबा एक उत्कृष्ट लेखक होते, आता ते देहांत झाला त्यांचा कोरोनाच्या पिरियडमध्ये, पण त्यांची लेखनशैली, त्यांचं वाङ्मय मला कायमच आकर्षित करत होतं आणि सामाजिक कार्यामध्ये त्यांनाही रस होता, मलाही रस होता. आणि तनिष्काच्या या कार्यक्रमांच्या दरम्यान किंवा बाकी माझ्या सामाजिक कार्यक्रमाच्या दरम्यान जेव्हा आपण सामाजिक कार्यामध्ये उतरतो तेव्हा जे काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ना मॅडम, ज्या आपल्याला दृष्टीला पडतात पण आपण त्या गोष्टीकडे दुर्झाक करत असतो, डोळेझाक करत असतो, तर ह्या डोळेझाक होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मला कुठेतरी माझ्या हृदयाला छेदून गेल्या. त्यातलाच हा एक म्हणजे माझा जो पहिला मूवी होता नवरा देशी बायको परदेशी, त्याच्यामध्ये पण आम्ही एक फॉरेनची नटी आहे, तर ती इथे येते इंडियामध्ये आणि तिचे डॉक्युमेंट्स हरवतात, पासपोर्ट विजा हरवतो. तर त्या दरम्यान तिला इथे आपल्या महाराष्ट्रामध्ये स्टे करण्यासाठी काहीतरी आधार पाहिजे, तर ती गावात येते आणि तसं ती भारतातल्या ज्या काही संस्कृती आहे, गाव आहे, याच्या विकासाच्या संदर्भात ती फॉरेनवरनं इथे अभ्यासाला आलेली असते आणि तिचं इथे पुण्यामध्ये पॉकेट हरवतं, त्याच्यामध्ये पासपोर्ट विजा तिचे हरवतात. तर माझा पहिला सिनेमाही पण मॅडम तोच होता की गावाचा विकास कसा व्हायला पाहिजे, काय व्हायला पाहिजे. आणि त्या दरम्यानच मग हा जो कुमारी मातांचा जो माझा आत्ताचा रिसंट येणारा जो सिनेमा आहे त्या संदर्भातही तेच झालंय की हा प्रश्न कसा मी सर्वांसमोर आणते आहे, असा इथपर्यंतचा प्रवास झालाय मॅडम. फिल्म इंडस्ट्रीकडे वळण्यासाठी काही बॅकग्राऊंड होतं की कडे कशा वळल्या मग तुम्ही? एक तर असं म्हणायला पाहिजे मॅडम की एक माझ्यामध्ये जन्मजातच म्हणावी ते कलेकडे एक वेगळं आकर्षण आहे माझं. म्हणजे मी म्हणजे डान्सचं जरी प्रशिक्षण घेतलं नसेल तरी पण एक उत्कृष्ट नृत्यांगना पण आहे मी
आणि कलेमध्ये माझी सासरची मंडळी किंवा माझं फ्रेंड सर्कल हे होतं. आणि जेव्हा बाय चान्स एक 2008 मध्ये माझ्याकडे एक प्रपोजल आलं आणि त्या माध्यमातून मी फक्त 2008 मध्ये जुळले गेले, की काय असतं इंडस्ट्री काय आहे, चित्रपट काय असतो. आणि 2008 मध्ये मी जेव्हा ते बघितलं, की काय असतं, काय नाही. मग 2012 मध्ये मी स्वतःचं प्रोडक्शन चालू केलं. तर असं एक अनावधानाने एक मला चान्स आला आणि माझ्यामधली जी कलाकार आहे आणि माझी जी दृष्टी आहे, तर काम करत असताना आपला जो सोशल मेसेज आहे, जो मला द्यायचा आहे, की माझ्या सामाजिक चित्रपटांमधनं वास्तववादी प्रदर्शन मला करायचं आहे. तर मला असं वाटलं, की चित्रपट क्षेत्र हे एक उत्कृष्ट माध्यम आहे, की ज्याच्यामध्ये मी डिरेक्टली प्रेक्षकांच्या सोबत जाऊ शकते आणि त्यांच्याशी संवाद साधून मी माझे प्रश्न प्रकर्षाने मांडू शकते. या तुमच्या पहिला जो पिक्चर आहे त्याला प्रतिसाद कसा मिळाला? छान. उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला त्याला. आणि एक नवीन तुमचा पिक्चर येतोय गाभोळी, हां. त्या संदर्भात काही सांगावं? मॅडम, हा जेव्हा विषय आपण पडद्यावरती बघू, तेव्हा आपल्याला गरिबी, दुःख, वेदना, भावनाशून्य, माणुसकी विरहित समाजाची ओळख आपल्या या गाभोळीच्या माध्यमातून होणार आहे. चेरीची संकल्पना कशी सुचली? चेरी प्रोडक्शन हाऊस ओपन करायचं आहे. तर माझी स्वीट मुलगी आहे. एक मोठी आहे आणि एक छोटी आहे. तर सुरुवातीला मी चेरी आणि चिन्नू ह्या दोघींच्या नावाने प्रोडक्शनचं हे केलं होतं. चेरी चिन्नू प्रोडक्शन. पण चेरी आणि चिन्नूचं काही सापडत नव्हतं. चेरी छान सापडली मला लोकांमध्ये. त्याच्यामुळे चेरी प्रोडक्शन हे आपण आपल्या प्रोडक्शनचं नाव ठेवलं. एखादी कुठली तरी फिल्म तयार करायची, आम्हा सर्वसामान्य लोकांना जे दिसतंय त्यात काम करणारी कलाकार, तो झगमगाट, त्यानंतरची प्रसिद्धी, त्यानंतरचं बरचसं काही जे असतं, तुम्हाला सुद्धा एखादा जो पिक्चर तयार करताना बरचसा संघर्ष असेल किंवा काही टीका टिप्पणी आलीच असेल, ओघावत आणि ते सुद्धा येतच आपल्याकडे. हो, येतच. तर मग हा कसा राहिला संघर्ष? एक तर तुम्हाला सांगते मॅडम, हा प्रश्न तुम्ही खूपच चांगला विचारलाय. आणि हे तुमचं चॅनल ज्या ज्या लोकांपर्यंत पोहोचेल त्या लोकांपर्यंत माझी एक खंत सुद्धा मी तुमच्या समोर व्यक्त करते. आपण बॉलिवूडच्या, हॉलिवूडच्या प्रचंड दूर आहोत. हे विश्व कुणाचं आहे? पुन्हा मुंबईकडच्या लोकांचं. आणि विदर्भातल्या लोकांना फार कमी इथे, म्हणजे तुम्ही विदर्भातल्या आहात आणि विदर्भातून काम करत आहात तर तुम्हाला त्याच नजरेने बघितल्या जातं. पण रियालिटी ही आहे की आपले विदर्भातले लोक तिथे पुणे मुंबईमध्ये आहेत. ते तिथे त्यांनी पुणे मुंबईच्या नावाने त्यांनी त्यांचं हे करणं चालू आहे. पण इथे जेव्हा आपण विचार करतो की बाबा आपल्या गावात राहून आपल्या लोकांना काम देणं, आपले कलाकार आहेत हे कुठेतरी दुर्लक्षित आहे, यांना आपल्याला पुढे आणणं. कारण आपल्या जसं तुम्ही आता बोललात की कलाकारांविषयी प्रचंड प्रतिभावंत कलावंत आहेत हो आपल्या जिल्ह्यामध्ये. प्रचंड प्रतिभावंत आहेत. म्हणजे आपण जेव्हा गाभोळीचं जेव्हा चित्रण करायला घेतलं ना मॅडम, तेव्हा मी एका 12 वर्षातल्या गावातल्या मुलीला म्हटलं की तुला एका 12 वर्षाच्या गरोदर मुलीची भूमिका साकारायची आहे. तर तिला मला काहीच सांगायचं काम पडलेलं नाहीये. अगदी सुंदर, एवढ्या व्यवस्थित तिने काम केलेलं आहे की असं वाटतं की खरोखर ती 12 वर्षाची मुलगी प्रेग्नंट आहे, गरोदर आहे आणि तिला आता प्रसव वेदना होत आहे. तशी सुद्धा आपली यवतमाळ जे शहर आहे हे कलाकारांचं शहर, नाटकांचं शहर, दिग्गज कलाकार आपल्या यवतमाळात आहे. हो. मग इथे जी तुम्ही सिलेक्ट केली, जी कलाकार सिलेक्ट केली, सगळी आपल्या यवतमाळ किंवा विदर्भातलीच आहे की काही बाहेरची आहे? मी जिथे जिथे जसं माझ्या हा गाभोळीचा जी संकल्पना आहे ती मूळतः पाडावरची आहे. ओके, म्हणजे आदिवासी पाड जी आहे तर तिथली आहे. त्याच्यामुळे काय आहे की मला हे एक वास्तववादी चित्रपट असल्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल मॅडम, मी गावातले मजूर मी तिथे ऍक्टिंगला घेतलेले आहे. आणि ते इतक्या सुंदर त्यांनी अभिनय केला आहे
की तुम्ही त्या गोष्टीचं म्हणजे जेव्हा पडद्यावर बघाल तेव्हा वाटणार नाही की हे म्हणजे मजूर आहेत. त्यांच्या तोंडी त्यांच्याच भाषेतून आपला जो विदर्भी ठेचा आहे त्याच्यामध्ये तो तो टाकून विदर्भातल्या अस्खल विदर्भवादी प्लस आदिवासी त्यांचा जो टोन आहे त्या टोन मध्ये मी त्यांच्याकडनं डायलॉग बनवून घेतले. त्यांना नॅचरल अभिनय करायला लावला एकंदरीत. आणि बाकीची जी कलावंत आहेत ती पण आपल्या यवतमाळ जिल्ह्यातली जी नामवंत आहेत त्या नामवंत कलाकारांना मी आपल्या सिनेमामध्ये संधी दिलेली आहे. ही माझी जी गाभुळी जी आहे कथा ही गाभुळी हा एक वास्तववादी जीवनपट आहे. आपली जी नायिका आहे ती नायिका आजही पण त्या विशिष्ट एरियामध्ये आहे आणि तिची जी भूमिका आहे ती भूमिका आपली प्रख्यात जी लावणी सम्राज्ञी आहे आणि आता मराठी इंडस्ट्री मधली सगळ्यात मोठी टॉप मोस्ट हिरोईन म्हणता येईल तिला, कारण छान आहे ती माधुरी पवार. तर ती आता कल्पनाच्या रोल मध्ये आपल्या याच्यामध्ये लीड मध्ये आहे. आणि ग्रे शेड ज्याला म्हणतात ना, म्हणजे आपल्या याच्यातला जो विलन आहे तो विलन एक नामवंत कलावंत जी आहेत मिलिंदजी शिंदे, तर हे त्याच्यामध्ये आहेत. त्यांनी पण त्यांची भूमिका खूप छानपणे वठवलेली आहे. त्यांना आपण आंध्रातला जो लुक आहे ना तो दिलेला आहे, कारण स्टोरीशी रिलेटेड होते ते. आणि आपले इथले अविश वत्सल आहेत, अविश बनसोडे, तर ते सुद्धा आपल्या सिनेमामध्ये खूप चांगल्या याच्यामध्ये. ज्योती खोब्रागडे आपल्या नाट्य कलावंत आहेत, त्या आहेत त्याच्यामध्ये. केवटे आहेत के के, त्यांनाही पण घेतलेलं आहे. गाभोळी प्रेक्षकांसमोर कधी येत आहे? गाभळी मॅडम हा छान प्रश्न विचारलाय, कारण गाभुळीची प्रतीक्षा ही त्या ज्या गावामध्ये आपण शूट करतो आहे तिथपासनं तर जी काही आपला क्रू होता त्या सगळ्या क्रूला गाभुळीची प्रतीक्षा आहे. आणि मला सुद्धा एवढी उत्सुकता आहे, कारण खरं म्हणजे कमीत कमी 10 ते 12 वर्षापासून मी या सिनेमावर काम करते आहे. वास्तववादी चित्रण असल्यामुळे मला तिथे जाणे, त्या महिलांशी भेटणे, त्यांच्या गोष्टी जाणून घेणे, त्यांच्या मनात शिरणे, त्यांच्याकडनं त्यांचं दुःख काढून घेणं, ह्याच्यामध्ये मला खूप मेहनत करावी लागली. आणि त्यांच्याशी समरस होतानाही पण मला त्या वेदनेतून जाताना प्रचंड मला सुद्धा वेदना झालेल्या आहेत. जेव्हा केव्हा हा चित्रपट पडद्यावर येईल ना, तेव्हा अक्षरशः एकही संवेदनशील पुरुष किंवा व्यक्ती अशी राहणार नाही की ज्याच्या डोळ्याच्या कडा पाणावणार नाही. आणि याच्यामधल्या एक दोन फक्त तुम्हाला हे सांगते मी की 2 लाईन मध्ये गाभुळी कशी आहे. आपले जे गीतकार आहेत ना मॅडम, दीपक गोविंद रंगारी, एवढ्या ताकदीचे गाणे त्यांनी याच्यामध्ये दिलेले आहेत की जेव्हा तुम्ही ते ऐकाल तेव्हा गाणी ऐकतानाच तुमच्या डोळ्यात पाणी येईल. तुम्हाला 2 लाईन गाऊन दाखवू का? देवावर पूर्णिमा झाला लांडग्याचा घास, देहावर पूर्णिमा झाला लांडग्याचा घास, जीव गाभूळ कुत्र्याले जाते वास, कुत्र्याले जाते वास, देवावर पूर्णिमा झाला लांडग्याचा घास. खूप अप्रतिम रचना आहे मॅडम. तुम्ही गाणी ऐकाल आणि जेव्हा हे थिएटर मध्ये वाजेल तेव्हा तुम्ही म्हणाल की आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा असे प्रतिभावंत कलावंत आहेत की ज्यांनी हे चित्रण केलेलं आहे. असे प्रतिभावंत कलाकार आहेत ज्यांनी हे केलेलं आहे, कला त्यांनी सादर केलेली आहे. आणि असे गीतगार आहे, असे गायक आहेत की जे वास्तववादी दृश्य तुमच्या समोर आणत आहे. गाभोळीची जी संकल्पना आहे त्याचा अर्थ नेमका काय? अच्छा, जेव्हा मी हे वास्तव ऐकलं ना मॅडम की 2004-5च्या दरम्यानची गोष्ट आहे
की आपला जो यवतमाळ जिल्हा आहे तो जसा आत्महत्येसाठी खूप प्रसिद्ध आहे, तसा तो पट्टा कुमारी मातांसाठी खूप प्रसिद्ध आहे. जेव्हा मी तिथे गेले, बघितलं, तेव्हा अक्षरशः मॅडम 12 आणि 15 वर्षाच्या मुलीच्या आत्ता कुठे वयात आलेल्या, त्या मुली बळी पडतात हो. का? ₹2 टिकलीच्या पॉकेटसाठी, एका छोट्या पावडरसाठी. हं. आणि त्यांचं जे काही दारिद्र्य आहे, अज्ञान आहे, अशिक्षितपणा आहे, ह्या सगळ्या गोष्टी अनावधानाने त्यांना करायला त्या भाग पडतात. काही जणी अशा आहेत मॅडम, की ज्या स्वतःहून पैशाच्या लालसेपोटी किंवा 2 पैसे सावकाराकडनं मिळतात, शेतकऱ्यांना मिळतात, म्हणून त्याच्यासमोर सोपवायलाही मागे-पुढे बघत नाही. पण काही ज्या गोष्टी आहेत, की जे 12 वर्षाची मुलगी आहे, 13 वर्षाची मुलगी आहे, ती कधी ना कधीतरी त्या जे काही मालक असतात त्यांना बळी पडतात. तर तिथे जेव्हा मी गेले, जेव्हा ह्या गोष्टीची रेकी केली मी, जेव्हा अभ्यास केला, माझा हा गाबुली सिनेमा फक्त एक प्रेक्षणीय किंवा ज्याला म्हणतात, की रोमॅन्टिक मूव्ही अशातला भाग नाहीये मॅडम. हा एक वास्तववादी चित्रपट असल्यामुळे मला फार बारीक-सारीक गोष्टी याच्यामध्ये बघाव्या लागल्या. मग जेव्हा बघितले, की बाबा तिथल्या ज्या कुमारी मातांचा विषय जो आहे तो जगभर खूप प्रसिद्ध आपल्या इथं का झालेला आहे असं? तर मी तिथे गेल्यानंतर मला कळलं, की तो जो पट्टा आहे आपला, आता मला असं ही एक शोकांतिका आहे, की आपल्या जिल्ह्यात राहून आपल्याच जिल्ह्यातल्या एका भागाला असं ठराविकपणे नमूद करणं. जगभर ह्या गोष्टी चालत आहे. जगभरामध्ये कुमारी मातांचं प्रमाण जास्त आहे. पण आपण त्यातल्या त्यात प्रचंड बदनाम पट्टा ह्या संदर्भात झालेला आहे आणि त्यांच्या वेदना आजपर्यंत तिथेच राहिलेल्या आहेत. तर जेव्हा मी तिथे अभ्यासाला गेले, तेव्हा माझ्या लक्षात आलं, की तिकडचा जो आंध्राचा जो पट्टा आहे ना, तर आंध्रातले जे व्यापारी असतात, ते काय करतात, हा जो महाराष्ट्र आणि आंध्रातला जो पट्टा आहे, या पट्ट्यावर जी आपली अविकसित गावं आहेत, जिथे अज्ञान आहे, पण शेती भरपूर आहे, मुबलक प्रमाणात आहे. तर ह्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन तिकडचे जे काही आंध्रातले व्यापारी आहेत, ते तिथे येतात. कारण त्यांना तो डिस्टन्स जवळ आहे. ते तिथे येतात आणि त्यांचं जे शेत आहे, तिथल्या शेतमालकाचं जे शेत आहे, ते वाहायला घेतात. मग शेतमालकाचं शेत वाहायला घेऊन त्यांना शेतमजूर म्हणून ठेवतात. त्यांच्या बायकांना, त्यांच्या लेकरांना, त्यांच्या पोरींवर त्यांच्या वाईट नजरा असतात. आणि तशामध्ये म्हणजे जसा माझा अभ्यास आहे, तर अशा पद्धतीने बळी पडलेल्या ह्या ज्या मुली आहेत, कोणी 12 वर्षाच्या, कोणी 15 वर्षाच्या, कोणी 20 वर्षाच्या, ह्या गर्भवती राहिलेल्या होत्या मॅडम. आणि ही अत्यंत शोकांतिका होती, की बाबा बाहेर त्या दरम्यान मग ज्या काही सामाजिक चळवळा झालेल्या होत्या, परत पण पॉलिटिकल लीडर पण आलेत तिथे. ओके. सगळ्यांनी बघितलं तिथली वास्तविक काय आहे. इव्हन त्या ज्या मुली आहेत कुमारी माता, त्या चिडून गेल्या होत्या. तुम्हाला सांगतो मॅडम, त्या गावात कुमारी माता, त्या गावात म्हणजे त्या परिसरामध्ये कुमारी मातांविषयी कोणी जरी बोलायला आलं ना, तरी तिथली लोकं अंगावर उठतात. तिथली लोकं साथ देत नाही. का? कारण त्यांच्या ज्या काही माया बहिणींवर तसे अत्याचार झालेले आहे, ते फक्त जगभर उफाळल्या गेलेत हो. त्यांना न्याय अजून मिळालेला नाहीये. तर माझी जी कल्पना आहे, म्हणजे माझी जी नायिका आहे, कल्पना जिचं नाव आहे, ती तेव्हापासून संघर्ष करत आहे. ही एक वास्तविक कथा असल्यामुळे, सत्य कथा असल्यामुळे ती तेव्हापासनं म्हणजे जेव्हा ती 12 वर्षाची होती, जेव्हा तिच्यावर अत्याचार झाला होता, त्या अत्याचारातून तिला जो मुलगा झालेला आहे, तो आजही 20 वर्षाचा आहे आणि तो सुद्धा त्याच्या आईचा संघर्ष बघून आहे. तिने काय केलं, कसं केलं, लहान लेकराला सोडून तिने मग ज्या काही कुमारी माता तिच्या परिसरात आहे, त्या सगळ्यांना एक संघटन तयार केलं. त्यांचे प्रश्न येणाऱ्या पुढाऱ्यांना सांगितले. तिने नेतृत्व केलं त्यांचं, ती आजही करत आहे. याची वास्तविकता प्रचंड भयानक आहे मॅडम. कारण तेव्हा जेव्हा मी त्या कल्पनाशी बोलत होते, ती मला सांगायची, की ज्या कुमारी माता आहे त्यांची महिन्याच्या महिन्या आम्हाला HIV टेस्ट करावी लागते. त्यांची महिन्याच्या महिन्या आम्हाला प्रेग्नन्सी टेस्ट करावी लागते. त्यांना म्हणजे एक वेळ त्यांच्यावर अत्याचार होऊन त्या काही शांत बसलेल्या नाहीयेत. त्यांच्या आयुष्याला जो लागलेला कलंक आहे, की ह्या वेश्याप्रवृत्तीकडे गेलेल्या आहेत का? ह्यांच्यावर अजूनही अत्याचार होणं चालू आहेत का? एकंदरीत नसताना सुद्धा त्या कलंकित झालेल्या आहेत. शुद्ध चारित्र्याच्या असून सुद्धा त्यांना कलंक लागलेला आहे. अख्ख्या दुनियेमध्ये त्या सध्या बदनाम म्हणून कुप्रसिद्ध आहेत. ह्यांचा प्रश्न समोर आणणं हे एक सामाजिक जाणीव या दृष्टिकोनातून मी माझ्या सिनेमांकडे कायम बघत असते आणि त्याच दृष्टिकोनातून मी ह्या गाबुलीला बघतेय.
प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्यांनी तिथे काम केलेलं आहे. 2004 पासनं तिथे जी काही चळवळ चालू आहे, त्या सगळ्या गोष्टीचा परिपाक मी आपल्या सिनेमात घेतलेला आहे. आणि ह्यातून एकंदरीत काय तर त्यांचा संघर्ष असा कितपत चालू राहणार आहे, हा संघर्ष कुठेतरी थांबला पाहिजे, या संदर्भात विशिष्ट योजनांचं आम्ही आयोजन त्या स्क्रिप्टमध्ये केलेलं आहे, की काय असायला पाहिजे, हे कुठेतरी थांबायला पाहिजे. तर याच्यामध्ये कोणाकोणाच्या प्रमुख भूमिका असतील, म्हणजे तुमचे राजकीय नेते असतील, जे काही सध्याचं सरकार असेल किंवा संबंधित सरकार असेल, ते सरकार असेल, सामाजिक कार्यकर्ते असतील, बहीण-भाऊ असतील, शेजारचे त्यांचे नातेवाईक असतील, कुणाच्या काय-काय भूमिका असायला पाहिजे आणि योजनांचं कुठल्या पद्धतीचं इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे, हे सगळं आपली नायिका सगळ्यांना नंतर सांगते, की आम्हाला काहीच मिळालं नाही हो 20 वर्षामध्ये. तुमच्या योजनाही आल्या, तुमचे सगळं काही आलं, तुमचे लीडर लोक आम्हाला बहीण म्हणून डोक्यावर चोळी टाकून, चोळी बांगडी देऊन आम्हाला डोक्यावर हात ठेवून गेलेत, पण आम्हाला त्याच्या व्यतिरिक्त काही मिळालं नाही. तर जेव्हा मी कल्पनाशी बोलले, कल्पनाने स्वतः सांगितलं, म्हटलं कल्पना तुला सांग काय पाहिजे, तर कल्पनाची एक विशिष्ट शैली आहे. ती म्हणते, मॅडम जी आम्हाला काय नको जी, आमचे लेकरं असे व्यवहारासारखे फिरतात ना, त्याच्यासाठी आम्हाला पाहिजे. आणि तुम्ही मलाच नाही, फक्त माझ्यासाठीच नाही, जेवढ्या कुमारी माता आहे ना मॅडम जी, त्याच्यासाठी ना काय काय पाहिजे ते सगळं तुम्ही सरकारने मागून घ्या ना म्हणते. अशा पद्धतीच्या तर मग तिने जे पाहिजे, तिला काय पाहिजे, एका कुमारी मातेला जगण्यासाठी काय पाहिजे, ते आपल्या सिनेमामध्ये मिळेल मॅडम. तुम्ही दिग्दर्शित केला. हा. दिग्दर्शनाचं आम्हाला जे माहिती आहे, कॅमेरा आणि ज्या बाकी ज्या भौतिक वस्तू असतील, हो. ह्या कशा मिळवल्या किंवा मग तुम्हाला मुंबईतून फिल्म इंडस्ट्रीतून काही मदत झाली का? अच्छा. तर जसं तुम्हाला सांगितलं, मी 2008 पासनं या क्षेत्रामध्ये आलेली आहे. 2008 मध्ये नंतर 2012 मध्ये मी स्वतःचा सिनेमा रिलीज केला होता, नवरा देशी बायको परदेशी. त्या दरम्यान माझा डायरेक्ट संपर्क जे काही इक्विपमेंट देणारे असतात ना, जसं की हा मोठा क्रू आहे मॅडम. हा सिनेमा बनवणं म्हणजे हा एकाचा विषयच नाही. त्याच्यामध्ये तुमचं लाईट म्हण, कॅमेरा म्हण, परत कॅमेरा असिस्टंट, डी-ओ-पी, लाईटमन जरी झालं ना, तर तुम्हाला एक लाईटमन देणारा नसतो. एक लाईट असतो, त्याच्यासोबत तुम्हाला 4 जण असतात, की कुठल्या दिशेने, कुठल्या अँगलने तुम्हाला लाईट देणं आहे. डायरेक्शनमध्ये एक डायरेक्टर नसतो, 5 डायरेक्टर असतात, की तुम्हाला सांगाय, की शेड्यूल कधी लावायचा आहे, काय लावायचं आहे, कोणत्या ॲक्टरचं काय आहे, कोणते प्रॉपर्टी लागणार आहे, लोकेशन कोणतं आहे, त्याचं ब्रेकडाउन कसं करायचं, कोण्या दिवशी कोणता शूट लावायचा, हे वेगळं. प्रोडक्शन मॅनेजरचं असतं काम, की बाबा तुला सगळ्या ॲक्टरला वेळेवर रेडी करावं लागेल. ते तू करायलाच पाहिजे. म्हणजे त्याला असं एक आहे, की प्रोडक्शन मॅनेजरला कोणी बोलत नाही इंडस्ट्रीमध्ये. नाही, तो बोलेल तो. कारण त्याला जर काही बोललं, तर मग पूर्ण प्रोडक्शन मधून केव्हा कलाकाराची किंवा केव्हा क्रूची हकालपट्टी होईल, ह्याचा अंदाज नसतो. तर डायरेक्टर, प्रोड्युसरच्या नंतर एक प्रोडक्शन मॅनेजर हा एक प्रकार असतो. तर प्रोडक्शन मॅनेजर त्या पद्धतीने बघतो. लाईट्समन, कॅमेरामन हे त्यांच्या पद्धतीने बघतात. कॉस्ट्युम डिझायनर असतो, मेकअप आर्टिस्ट असतो. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, तर बहुतेक काय होतं ना, की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, की आपलेच विदर्भातले मुलं असतात, की जे मुंबईमध्ये जाऊन तिथले आहोत म्हणून सांगून काम करतात. पण माझी मेकअप आर्टिस्ट पण अकोल्याची आहे. माझी कॉस्ट्युम डिझायनर पण यवतमाळची आहे आणि लाईट्समन जे आहेत ते मुंबईचे आहेत. कारण त्यांचा जो अनुभव होता, कोणी 22 वर्ष, कोणी 25 वर्ष काम केलेलं. लाईट्समन, कॅमेरामन जे आहे ते तिकडची आहे. आणि हा क्रू जमा करताना सुरुवातीला होतं आणि कधी परत असं आहे ना मॅडम, की तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल, तर जर 100 लोकं तुमच्याकडे आली, तर 100 लोकही पण तिथे ॲक्टिव्ह नसतात. बऱ्याचदा काय होतं, की प्रोड्युसर पैसा लावतो, सगळं करतो. एखादा कुणीतरी येतो मुंबईहून आणि म्हणतो, की "बाबा हां, तू मला सांग, मी तुला एवढ्या-एवढ्या बजेटमध्ये सिनेमा तयार करून देतो." पण त्याच्यामध्ये फसगतीचं प्रमाण खूप जास्ती असतं. तुम्हाला कुठलाही पण क्रू घ्यायचा असेल, क्रू मेंबर सिलेक्ट करायचा असेल, तर बघा तो कसा आहे, त्याने काम काय केलेलं आहे, तिथे ऑन स्पॉट जाऊन बघा, की खरंच ते जे सांगताय ते बरोबर आहे का? ते बजेटिंग देताय ते बरोबर आहे का? अहो मैडम 10 लाख में बना के देते, 20 लाख में बना के देते। अरे कहाँ 10-20 लाख में? यहाँ कितना जा रहा है अपना?
प्रत्येक ऍक्टरला त्यांचा मेहनत नाही द्यावा लागतो. एका शेड्यूलला कमीत कमी 20 दिवस लागतात एक मूवी तयार व्हायला, 20 ते 25 दिवस समजा. तर त्याच्यामध्ये 20-25 दिवसामध्ये तुम्ही काय 12 आणि 15 लाख मध्ये. तर माझं नवोदित जे काही निर्माते आहे त्यांना हे सांगणं आहे की तुमचा जो बजेट आहे तो बजेट पहिल्यांदा तुम्ही निश्चित करून घ्यायचा. कारण जोपर्यंत बजेट निश्चित होत नाही तोपर्यंत तुम्ही पुढची पायरी उचलू नका. आणि जो कोणी क्रू तुम्ही घेत असाल तो क्रू त्या पद्धतीचा लायबल आहे का ते सुद्धा तुम्ही बघूनच घ्यायचं. नवीन आपला यवतमाळातून किंवा विदर्भातून कोणी एक मूवी तयार करायची असेल तर त्यांना एक मार्गदर्शन म्हणून काय सांगाल तुम्ही? कॉम्पिटिशन खूप आहे. आणि जेव्हा आता मागाशी तुम्ही मला विचारलं की जेव्हा एखादं प्रोडक्शन करायचं असतं आपल्याला तेव्हा अडचणी काय येतात. तर ह्याच अडचणी येतात मॅडम की तुम्ही विदर्भातले आहात, आपको कुछ नहीं समजता, आपको कुछ नहीं समजता. हम है ना इतने साल से काम कर रहे, हमको मालूम है क्या है. तुम्ही जेव्हा तिकडच्या लोकांना आणता तेव्हा त्यांचा एक ऑरा वेगळा असतो आणि ते बहुतेक आपल्याला डिप्रेस करण्याचा प्रयत्न करतात. पण तिथे आपण खचून जायचं नाही, तिथे दमानी उभं राहायचं आणि त्यांना सांगायचं की भाई मैंने तेरे को बुलाया है, तू तेरा बेस्ट दे, हम यहाँ पे क्या कर रहे हम हमारा देखेंगे. तर बऱ्याचदा म्हणजे मलाच नाही मॅडम तर आपल्या इथलं चित्रपट महामंडळ जे आहे नागपूरला आहे तिथे सुद्धा त्या लोकांना सुद्धा अडचणी फेस कराव्या लागतात. तो पुण्या मुंबईचे लोक जेव्हा त्यांना बोलतात ना तेव्हा यांना प्रश्न पडतात की आपण काय उत्तर द्यायचं. म्हणजे एक कुठेतरी एक दबाव आपल्या विदर्भातल्या लोकांवरती आहे. तर तो दबाव एक तर पहिल्यांदा झिडकारून लावायचा. आणि मी एक स्त्री म्हणून एक महिला म्हणून याच्यामध्ये थोडीशी माझ्या संदर्भात माझ्या क्रूनी म्हणा किंवा बाकीच्या लोकांनी सांगितलं नाही मॅडम बहुत डेंजर है. असं असं एक त्यांनी हे केलं की नाही वो मैडम बहुत डेंजर है. अरे क्यों डेंजर है, मैं जो दे रही हूँ वो बताओ. मुझे अपने शौक के लिए नहीं बनाना है, मुझे पैसा बस पैसा कमाने के लिए नहीं बनाना है ना. तर ह्या गोष्टी सगळ्या मॅडम येतात जेव्हा आपण लोकेशनवर असतो फील्डवर असतो ना तर ह्या गोष्टी फेस कराव्या लागतात. पुढील काय योजना? पुढील आहेत मॅडम माझ्याकडे अजून 3 प्रोजेक्ट आहेत. तर तीनही प्रोजेक्ट जसे माझे हा एक सामाजिक विषय आहे तसा एक दुसरा आहे जो बलात्काराच्या संदर्भात आहे. मध्यंतरी आपण जी काही प्रकरणं बघितली, हैदराबादचं प्रकरण बघितलं, कोलकात्याचं बघितलं, म्हणजे निर्भयापासून जे चालू झालंय ते आता हल्ली पर्यंतच्या सगळ्या. पण त्याहीतून मला त्यात वेगळं काय, मला हे नाही दाखवायचं की एका पोरीवर बलात्कार झालाय आणि तिची अशी अशी दशा झालेली आहे. तर माझी साडी हँग टिल डेथ, म्हणजे जी साडी त्या अत्याचारकर्त्यांनी फेडली होती त्या साडीनी ती जी आहे अत्याचारित पीडिता ती त्याला कशी सजा मिळवून देते. तर त्यासाठी खरंच जसं आता ह्या दाबुळीमध्ये सरकारकडनं हिने आजपर्यंत वाट बघितली 15 वर्ष, तिला जे काही मिळायचं नाही मिळायचं. कुमारी मातेंचा जो समूह आहे त्या अजूनही उपेक्षित आहे. म्हणून माझ्या सिनेमाचं नावही पण आहे गाभुळी एक अनुत्तरित प्रश्न, बरोबर ना. तो प्रश्न अजून सुटलेला नाहीये म्हणून तो जसा आहे. तर माझी तिथे नायिका क्लायमॅक्स मध्ये काय करते आहे, तर तुम्ही आम्हाला काय स्वाधार देता, आम्ही आमचाच आधार बनणार, अशा पद्धतीची संकल्पना आपली गाभुळीची जशी आहे तशीच बलात्कार तुम्ही आमच्यावर काय करता, आमच्यावर तुम्ही तुमच्या वासनांधतेसाठी अर्धा तास 1 तास आमची चिरफाड करता, जशी कुत्री मांजरी फाडतात ते अशा पद्धतीच्या 8-8, 9-9 वर्षाच्या मुलींना चिरफाड केलेले आहे त्या नराधमांनी. तर हे जेव्हा एका महिलेसोबत होतो तेव्हा पुरुषाच्या फक्त अर्ध्या तासाच्या 1 तासा वासनेपोटी आमची एवढी वाताहत होते. पण या दरम्यान जी माझी दुसऱ्या सारी हँगटिल जेटची नायिका जी आहे ती ह्या प्रश्नाचा तोड कसा काढते, तिच्यावर अत्याचार न होऊ देता ती ह्या गोष्टीची जाणीव पुरुषांना करून देते की तुझ्यासोबत जर असं झालं तर तुझं काय. आणि त्यामध्ये माझा जो अत्याचार पीडित जो पुरुष आहे तो कशी मरणाची याचना करतो की मुझे मौत आने दे, पण त्याला ती मरू देत नाही. म्हणजे त्यातही ही जाणीव आहे की आम्ही झेलतो, तुम्ही बघा आणि तुम्ही त्याच्यातून सुधरा. किंवा आम्हाला एवढ्या वेदना होत असेल आणि जर तुमच्या एका पुरुषाला जर एक वेदना झाली तर तुम्ही एवढे करताय, तर आमच्या तर रोजच्या महिलांचे जर तुम्ही बलात्काराचे प्रकरण बघा किती वाढलेले आहेत.
7 वर्षाच्या मुलीपासून 70 वर्षाच्या महिलेपर्यंत कुणी सुरक्षित नाहीये. ह्या सगळ्या गोष्टीचा परिपाक माझ्या गाबुळीनंतरच्या सारी हँग टिल डेथ या सिनेमामध्ये बघायला मिळेल. डॉक्टरी पेशा, हा प्राध्यापकी पेशा, हा फिल्म डायरेक्टर, हा पूर्ण बिझी शेड्यूल आहे. हो. तरी सुद्धा पूनम सुमनला ते वेळ घालवायला आवडतं. मला प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर जगातली जी चांगली गोष्ट आहे ती चांगली गोष्ट बघायला म्हणजे निसर्गरम्य नाही. माणुसकीशी बांधिलकी ह्या गोष्टीकडे माझा जास्त कल आहे. मी अंतर्भूत माहितीये का एक कलावंत आहे. त्याच्यामुळे मला हसणे, खेळणे, गाणे, सखी सहेलींसोबत गप्पा करणे, त्यांच्या खोड्या करणे, त्यांच्यासोबत नाचणे आपल्या धुंदीमध्ये. म्हणजे मी त्यांच्यासोबत राहिली तर मी विसरून जाते की मी काय आहे. त्या म्हणेल तशा. असं माझा एक विषय आहे आणि त्या माझ्या ज्या 2 मुली आहेत, तर मला माझ्या 2 मुलींना संस्कारित करणं हा एक माझा महत्वाचा रोल आहे, की माझ्या मुलींना मी काय देते आहे. माझ्या मुलींना मी सिक्युअर करते आहे का? माझ्या मुलींना स्वतःहून त्या प्रगल्भ बनवत आहे का? मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या त्यांना प्रगल्भ बनवणं हे पण माझा तेवढा एक प्रामुख्याचा तो एक रोल आहे. सामाजिक कार्यासोबत कुटुंब आणि माझ्या मित्र-मैत्रिणी यांच्यासोबत आणि चांगल्या लोकांशी संबंध टिकवणे मला फार आवडतं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, की जे ज्यांच्यामध्ये कुठे ना कुठेतरी काही असतं ना, ते माझ्यासोबत टिकत नाहीत. मग आता एक गाणं. एक गाणं? हां. हां, मला गाणं म्हणायला म्हणजे अगदी तुम्ही रात्री म्हणाल ना, तरी पण आपली गाणी रेडी असतात. अ, आवाज सुरेल नाहीये. आवाज सुरेल नाही, पण गाण्यामध्ये भिनणं मला आवडतं. गाण्यामध्ये जाणं आणि मला प्रामुख्याने आकर्षित करणारा जो आवाज आहे तो आशा भोसलेजींचा आहे. हरिहरन आहे. तर ही माझी आवडती कलावंत आहेत आणि आशाताईंनी आता गाणं गाणं बंद केलंय. त्याच्यामुळे त्यांना जो समांतर जो आवाज आहे उत्तरा केळकराजी यांचा, तर उत्तरा केळकर यांनी आपलं एक सॉन्ग गायलेलं आहे. तर मी त्याच्याच आपल्या गाभोळीच्याच 2 लाईन तुम्हाला म्हणून दाखवते. अल्लड पोरीचा आरसा टिचला, अल्लड पोरीचा आरसा टिचला, पैंजण बांधता पैंजण बांधता बिल्ल हासला, अल्लड पोरीचा आरसा टिचला. धन्यवाद. खूप सुंदर मॅडम. तुमच्या भावी ज्या संकल्पना आहेत, त्या सगळ्या पूर्णत्वास जावो आणि आम्हाला उमगलेल्या महिला या चॅनल थ्रू त्याला एक नक्कीच हातभार लागावं, हीच शुभेच्छा करते. धन्यवाद. वैशाली मॅडम, तुम्ही मला आम्हाला उमगलेल्या महिला या YouTube चॅनलला आमंत्रित केलं. मी मनापासून तुमची आभारी आहे. आणि मला असं वाटतं, की आपली जी प्रतिभा आहे, ती प्रतिभा तुम्ही सगळ्यांसमोर आणताय हे खूप स्तुत्य काम तुम्ही करताय आहे. माझ्या आणि माझ्या चेरी एंटरटेनमेंटच्या वतीनं मी तुमच्या चॅनलला लाख शुभेच्छा देते. दिवसेंदिवस तुम्ही अशीच प्रगती करत राहो आणि परत माझ्या येणाऱ्या प्रोजेक्टच्या संदर्भात आपण परत भेटणारच आहोत. वैशाली मॅडम, मी मनापासून तुमचे धन्यवाद मानते आणि माझ्या येणाऱ्या सिनेमाकडे सगळ्यांनी डोळे उघडून आणि एक आतुरता मला सुद्धा आहे माझ्या गाभोळीला प्रदर्शित करण्याची. तर दिवाळी दसऱ्याच्या दरम्यान हा सिनेमा तुम्हाला थिएटरमध्ये महाराष्ट्रभर मी प्रदर्शित करणार आहे. आणि जमलं तर ह्या गोष्टीतूनच नाही तर जे काही इंटरनॅशनल फेस्टिवल्स आहेत त्या इंटरनॅशनल फेस्टिवलमध्ये सुद्धा आपला गाभोळी हा झळाळणार आहे. तर सगळ्यांना मी माझ्या येणाऱ्या गाभोळीच्या संदर्भात विनंती करते की जेव्हा सिनेमा हा थिएटरमध्ये येईल तेव्हा सगळ्यांनी आवर्जून बघावा. धन्यवाद.